जेव्हा आपण एखादा म्हणजे जागतिक दर्जाचा ऑलिम्पिक खेळाडूचा विचार करतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक एकदम टिपिकल आणि हायफाय चित्र उभं राहतं. हो, अगदी बरोबर. राईट? म्हणजे एकदम एसी जिम्स, डायटिशियन्सनी मोजून मापून दिलेले ते प्रोटीन शेक्स आणि आणि खेळाडूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणारी ती सेन्सर्स वगैरे. एक्झॅक्टली. आजकाल सर्व काही प्रयोगशाळेत तयार केल्यासारखं वाटायला लागलंय. हो ना. आजचा खेळ हा माणसाचा कमी आणि त्या अचूक इंजिनिअरिंगचा जास्त वाटतो. अगदी तसंच आहे. कसं आहे, आजचं क्रीडा विज्ञान एवढं प्रगत झालंय की तिथे सर्व काही गणितासारखं मोजलं जातं बघ. झोपेच्या तासांपासून ते घामातून बाहेर पडणाऱ्या क्षारांपर्यंत सगळं काही ट्रॅक केलं जातं. बापरे, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा हिशोब. हो तर. आणि हे खूप सोयीस्कर आणि सुरक्षित वाटतं. कारण अशा वातावरणात यशाचं एक ठराविक सूत्र तयार करता येतं ना. एका अर्थाने आपण खेळाडूंना एका अतिशय संरक्षित अशा वातावरणात किंवा बबलमध्ये वाढवतो. राईट. पण जर आपण ही सगळी आधुनिक उपकरणं आणि वातानुकूलित सोयीसुविधा बाजूला काढल्या, तर काय उरतं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे बघा, जेव्हा जागतिक स्तरावर मिळवलेल्या यशाचा पाया कोणत्याही हायटेक लॅबमध्ये नाही, तर एका साध्या नदीच्या काठावरच्या लाल मातीत आणि उघड्या आकाशाखाली रचला जातो, तेव्हा ती पूर्णपणे वेगळीच कथा असते. होय. आणि ती कथा जास्त प्रेरणादायी असते. एक्झॅक्टली. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा विषय अशाच एका जबरदस्त स्रोतावर आधारित आहे. आपण संजय दुधाणे यांनी लिहिलेल्या ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव या पुस्तकातील एका विशेष उतार्याचं विश्लेषण करणार आहोत. राईट. हा उतारा बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट आहे. हो. आणि आजची आपली ही चर्चा म्हणजे आपलं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की महाराष्ट्रातल्या एका अत्यंत सामान्य गावात जन्मलेल्या मुलानं कोणत्याही आधुनिक सुविधेविना थेट भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक पदक कसं जिंकलं याच्या मुळाशी आपण जाणार आहोत. क्या बात आहे. पण या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी मला वाटतं आपण ज्या लेखकाच्या माध्यमातून ही माहिती घेतोय त्या संजय दुधाणे यांच्याबद्दल थोडं बोललं पाहिजे. हो, नक्कीच. कसं आहे, दुधाणे सरांनी भारताच्या क्रीडा इतिहासाचा अक्षरशः विश्वकोश लिहिला असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे अगदी मेजर ध्यानचंद यांच्यापासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत अनेकांच्या प्रवासाचा त्यांनी खूप जवळून अभ्यास केलाय. म्हणजे त्यांचा अभ्यास खूप सखोल आहे तर. अगदी. त्यामुळे जेव्हा असा एखादा अभ्यासक खाशाबा जाधव यांच्या जीवनावर लिहितो तेव्हा तो फक्त वरवरचा इतिहास सांगत नाही, तर तो त्या खेळाडूचा संघर्षाचं आणि तंत्राचं खूप सूक्ष्म विश्लेषण करतो. राईट. त्यांच्या लेखणीतून आपल्याला तो काळ आणि ती परिस्थिती अगदी जशीच्या तशी डोळ्यांसमोर उभी राहते. आणि म्हणूनच हा प्रवास इतका जिवंत वाटतो बघ. आता कथेची सुरुवात बघूया. कराडमधील कृष्णा नदीच्या काठावर असलेलं गोळेश्वर हे एक छोटंसं गाव. तिथे पुतळाबाई आणि दादासाहेब यांच्या पोटी एका मुलाचा जन्म होतो. त्याचं घरातलं टोपण नाव असतं अण्णा. पण इथेच एक मोठा विरोधाभास आहे बघ. कोणता विरोधाभास? हा मुलगा शरीरयष्टीने अत्यंत म्हणजे छोट्या चणीचा होता. आता इथे मला खरंच एक मोठी शंका येते. आपण जेव्हा कुस्तीचा विचार करतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर कसे एकदम ढिप्पाड, उंच, ताकदवान आणि समोरच्याला एका हातात उचलून फेकू शकणारे पैलवान येतात, राईट? हो, साहजिक आहे. टिपिकल पैलवानाची इमेज तशीच असते. मग एका छोट्या चणीच्या आणि सडपातळ मुलानं शरीरसंपदेवर आणि उदंड ताकदीवर अवलंबून असलेल्या कुस्तीसारख्या खेळात कसं काय वर्चस्व निर्माण केलं असेल? हे जरा म्हणजे तर्काला धरून वाटत नाही. हाच तर कुस्ती या खेळाबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज आहे. आपण कुस्तीला केवळ ताकदीचा आणि आक्रमकतेचा खेळ समजण्याची चूक करतो. अच्छा. मग तसं नाहीये का? अजिबात नाही. उच्च दर्जाची कुस्ती ही केवळ ताकद नसते, तर ती पूर्णपणे वेगाचा, गुरुत्वमध्याचा म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा आणि शरीराचा तोल अत्यंत हुशारीने वापरण्याचा खेळ असतो. अरेच्या, म्हणजे ताकदीपेक्षा तंत्र जास्त महत्वाचं. एक्झॅक्टली. आणि इथेच खाशाबांना त्यांच्या कौटुंबिक वारशाचा सर्वात मोठा फायदा मिळाला. त्यांचे आजोबा उत्तम कुस्तीपटू होते आणि त्यांच्या वडिलांनी दादासाहेबांनी तरुणपणात चांगलाच आखाडा गाजवला होता. त्यामुळे खाशाबांच्या कुस्तीचा श्रीगणेशा त्यांच्या घरातल्याच तालमीत झाला. त्यांना या खेळाचे बारकावे अक्षरशः रक्तातूनच मिळाले होते. बापरे, म्हणजे हा कुस्तीचा वारसा एखाद्या मौल्यवान कौटुंबिक दागिन्यासारखाच वाटतोय, जो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अत्यंत जपून सोपवला गेला. राईट. खूप छान उपमा आहे ही. हो ना. पण फरक एवढाच होता की तो दागिना सोन्या चांदीचा नसून तो मातीचा आणि घामाचा होता. पण मला एक सांग, तो वारसा त्या छोट्या शरीरयष्टीच्या मुलासाठी प्रत्यक्ष आखाड्यात कसा काय उपयोगी पडला?
या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलेल्या विशिष्ट तंत्रांमध्ये दडलंय बघ. घरातच तालीम असल्यामुळे खाशाबांचं नातं मातीशी अगदी लहानपणापासूनच घट्ट जोडलं होतं. त्यांनी आपल्या वडिलांकडून प्रतिस्पर्धेला चीत कसं करायचं, मान कशी पकडायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पट कसा काढायचा हे तंत्र आत्मसात केलं होतं. एक मिनिट, पट काढणं हे तंत्र नक्की कसं काम करतं आणि उंची कमी असल्याचा याला कसा फायदा मिळतो? मी सांगतो. पट काढणं म्हणजे अत्यंत वेगाने खाली वाकून प्रतिस्पर्धेच्या पायांना मिठी मारणं आणि त्याला जमिनीवर पाडणं. अच्छा, म्हणजे डायरेक्ट पायांवरच अटॅक करायचा. एक्झॅक्टली. आता विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार कर. ज्या व्यक्तीची उंची कमी असते आणि शरीरयष्टी चपळ असते, त्या शरीराचा गुरुत्व मध्य म्हणजे तोल सांभाळणारा केंद्रबिंदू हा जमिनीच्या अधिक जवळ असतो. राईट, म्हणजे त्यांचा बॅलन्स जास्त चांगला असतो. प्रतिस्पर्ध्याच्या नजरेच्या खालून जाऊन त्याचे पाय पकडू शकतात. उंच आणि धिप्पाड पैलवानाला खाली वाकायला जितका वेळ लागतो ना, त्यापेक्षा निम्म्या वेळेत खाशाबांसारखा चपळ मल्ल त्याचा पट काढून त्याला आसमान दाखवू शकतो. क्या बात आहे. म्हणजे त्यांच्या वडिलांनी त्यांना नेमकं हेच तंत्र शिकवलं, ज्यानं त्यांच्या छोट्या शरीरयष्टीला त्यांची सर्वात मोठी ताकद बनवलं. अगदी बरोबर. आणि याच तंत्राच्या आणि वारसाच्या जोरावर त्या काळी गावागावांत भरणारे जे उरूस असायचे, म्हणजे जत्रेतले आखाडे, तिथे खाशाबांनी वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी पहिल्यांदा कुस्ती जिंकली. वयाच्या 8व्या वर्षी? बापरे. जत्रेतील भल्या मोठ्या गर्दीसमोर कुस्ती जिंकणं ही काही साधी गोष्ट नाहीये. हो ना? ही गोष्ट ऐकायला खूप साधी वाटत असली तरी त्यामागील मानसिक तयारी आणि खेळाविषयीची समज किती प्रगल्भ असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. अगदी खरंय. पण बघ, तंत्राचा भाग एक वेळ आपण समजून घेऊ. कौटुंबिक वारसातून खाशाबांना तंत्र मिळालं, कुस्तीचं बाळकडू मिळालं. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर थेट ऑलिम्पिकमध्ये सलग अनेक कुस्त्या खेळण्यासाठी जो अफाट दम लागतो, स्टॅमिना. हो, स्टॅमिना, फुफ्फुसांची जी अफाट क्षमता लागते, ती कुठून आली? इथूनच तर खऱ्या प्रवासाला सुरुवात होते. हा प्रवास त्यांच्या शालेय जीवनात दडलेला आहे आणि तो खरंच थक्क करणारा आहे. कसं काय? त्यांच्या शालेय जीवनाचा तो काळ त्यांच्या संपूर्ण क्रीडा कारकिर्दीचा, विशेषतः त्यांच्या शारीरिक क्षमतेचा खरा पाया आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर खाशाबांनी कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. पण इथे एक मोठी अडचण होती. हे हायस्कूल त्यांच्या गोळेश्वर गावापासून तब्बल 5 किलोमीटर दूर होतं. 5 किलोमीटर? बाप रे. हो, आणि त्या काळी दळणवळणाची साधने नव्हती. त्यामुळे सकाळी शाळेत लवकर पोचण्यासाठी आणि संध्याकाळी अंधार पडण्यापूर्वी सुरक्षित घरी परतता यावं म्हणून खाशाबा रोज 5 किलोमीटर चालत न जाता मग कसे जायचे? ते अक्षरशः धावत जायचे आणि धावत यायचे. म्हणजे रोजचे 10 किलोमीटर धावणं, आणि तेही अणवाणी पायांनी. बापरे. इथे मला थोडं थांबवावंसं वाटतंय. जेव्हा आपण यावर विचार करतो ना, तेव्हा मला आधुनिक काळातल्या क्रॉसफिट या अतिशय लोकप्रिय व्यायाम प्रकाराची आठवण येतेय. राईट, क्रॉसफिट. हो ना. आजकाल लोक आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी हजारो रुपये खर्च करून जिममध्ये जातात, कृत्रिम अडथळ्यांच्या शर्यती पळतात. पण खाशाबांचे हे रोजचे अणवाणी 5 किलोमीटर धावणे म्हणजे कोणत्याही साधनांविना केलेलं नैसर्गिक ट्रेनिंग होतं असं आपण म्हणू शकतो. अगदी बरोबर. पण तरीही आपण अनेकदा गरिबीचे किंवा गैरसोयीचे उगाचच उदात्तीकरण तर करत नाहीये ना. म्हणजे शाळेत जायला बस किंवा सायकल नव्हती, हा एक रोजचा जीवन संघर्ष होता. त्याला आपण जाणीवपूर्वक केलेलं ट्रेनिंग कसं म्हणू शकतो? गैरसोय ही गैरसोय असते, तो काही ठरवून केलेला व्यायाम नसतो ना. अतिशय रास्त आणि महत्वाचा मुद्दा आहे. सुरुवातीला हा मुद्दाम केलेला व्यायाम नक्कीच नव्हता. ती एक निख्खळ गरज होती. त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. राईट. पण आपण इथे ज्या गोष्टीकडे लक्ष वेधत आहोत ना, ती म्हणजे त्या गरजेतून त्यांच्या शरीरात जे बदल घडत होते ते मानवी शरीरशास्त्राच्या आणि विज्ञानाच्या कसोटीवर किती अचूक ठरतात हे पाहणं. म्हणजे कसं? थोडं सोपं करून सांगाल? नक्कीच. बघ, जेव्हा एखादी व्यक्ती महागडे बूट घालून डांबरी किंवा सपाट रस्त्यावर धावते, तेव्हा तिचे स्नायू एका विशिष्ट आणि सुरक्षित पद्धतीने काम करतात. बुटांचं कुशनिंग पायांना झटके बसण्यापासून वाचवतं. बरोबर. पण जेव्हा एखादा तरुण मुलगा अणवाणी पायांनी गावाकडच्या कच्च्या, खडबडीत आणि चढ उताराच्या रस्त्यांवरून रोज 10 किलोमीटर धावतो, तेव्हा प्रक्रिया पूर्णपणे वेगळी असते. म्हणजे अणवाणी धावण्याने शरीरावर काही वेगळा परिणाम होतो का? तुमच्या पायाच्या तळव्यांपासून ते पोटऱ्या आणि मांडीच्या स्नायूंपर्यंत
प्रत्येक लहान मोठा स्नायू सतत कार्यरत असतो. अच्छा. शरीराला स्वतःचे नैसर्गिक शॉक ॲब्झॉर्बर तयार करावे लागतात. यामुळे पायांची हाडे आणि सांधे कमालीची मजबूत होतात. अनवाणी पायाने सतत धावल्यामुळे त्यांचे पाय अत्यंत काटक बनले. काटक म्हणजे फक्त ताकदवान नाही तर? हो, फक्त ताकदवान नाही तर अत्यंत चपळ, लवचिक आणि कोणत्याही आघाताला सहज सहन करू शकणारे. आणि कुस्तीमध्ये पायांचा भक्कमपणा हा सर्वात महत्त्वाचा असतो. राईट, कारण बेस स्ट्रॉंग पाहिजे. एक्झॅक्टली. कारण तुमचा संपूर्ण तोल, तुमची पकड आणि तुमची ताकद पायांवरूनच वरच्या शरीरात प्रवाहित होत असते. रोजच्या या धावण्याच्या सवयीमुळे त्यांच्या कुस्तीतला दम नैसर्गिकरित्याच इतका भक्कम तयार झाला की तो कोणत्याही आधुनिक जिममध्ये मिळवणं जवळजवळ अशक्य होतं. बापरे. आणि आणि हे सगळं काही इतकं सोपं नव्हतं. उतार्यात एक असा उल्लेख आहे जो वाचून खरोखरच अंगावर काटा येतो बघ. कोणता उल्लेख? पावसाळ्याच्या दिवसांत हे 5 किलोमीटरचं अंतर पार करणं म्हणजे एक भयंकर दिव्य असायचं. कराडच्या त्या लाल आणि काळ्या मातीचा पावसाळ्यात काय चिखल होत असेल याची आपण कल्पना करू शकतो. हो, भयानक अवस्था असते तिथे पावसाळ्यात. गुडघ्यापर्यंतचा चिखल आणि रस्त्यात वाढलेली झाडं झुडपं तुडवत त्यांना जावं लागे. पण तरीही पावसाची आणि चिखलाची तमा न बाळगता खाशाबांनी आपली शिक्षणाची आणि एका अर्थाने व्यायामाची साधना कधीच खंडित होऊ दिली नाही. म्हणजे कोणीही सामान्य माणूस पावसाळ्यात इतक्या चिखलातून रोज 10 किलोमीटर धावण्यापेक्षा शाळेत दांडी मारणं पसंत करेल. हे केवळ शारीरिक बळ नाहीये, ही एक वेगळीच मानसिक अवस्था आहे. अगदी बरोबर बोललीस. शारीरिक क्षमतेच्या पलीकडे जाऊन हे मानसिक कणखरपणाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. आणि चिखलातून धावण्यामागील शरीरशास्त्राचे तत्व जर आपण पाहिलं ना, तर ते आणखीनच सक्क करणारं आहे. चिखलात पाय रुतल्यावर तो बाहेर काढण्यासाठी तुम्हाला केवळ पायांच्या ताकदीवर अवलंबून राहून चालत नाही. तिथे तुम्हाला तुमच्या पोटाचा आणि पाठीच्या स्नायूंचा प्रचंड वापर करावा लागतो. अरेच्छा, म्हणजे कोर मसल्स. एक्झॅक्टली. शरीराचा मध्यभाग किंवा कोर अत्यंत मजबूत असल्याशिवाय तुम्ही चिखलातून वेगाने धावूच शकत नाही. हे एका प्रकारच्या अत्यंत कठीण अडथळा निर्माण करणारे व्यायामासारखे आहे, ज्याला आपण आजकाल रेझिस्टन्स ट्रेनिंग म्हणतो. राईट. पण याहूनही मोठी गोष्ट म्हणजे पाऊस असो वा चिखल, मला माझं ध्येय गाठायचंच आहे. कुस्तीच्या मॅटवर जेव्हा प्रतिस्पर्धी तुम्हाला हरवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावतो आणि जेव्हा तुमचे स्नायू थकून साथ देत नाहीत, तेव्हा हीच मानसिकता तुम्हाला हार मानण्यापासून रोखते. संकटांना न जुमानण्याची ही सवय, शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची जिद्द त्यांना या चिखलातून आणि पावसातूनच मिळाली. हाच त्यांचा खरा आखाडा होता. याच रस्त्याने त्यांना ऑलिम्पिकच्या मॅचसाठी तयार केलं. अगदी बरोबर. आता विचार करूया त्या क्षणाचा, जेव्हा हा कृष्णाकाठचा मातीतला पैलवान फिनलँडच्या गोठवणाऱ्या थंडीत आणि आधुनिक मॅटवर उतरतो. 1952 सालची गोष्ट. हो, 1952 साली फिनलँडची राजधानी हेल्सिंकी येथे 15वा ऑलिम्पिक क्रीडा महोत्सव पार पडला. जगभरातील देश आपली सगळी ताकद, पैसा आणि आधुनिक तंत्रज्ञान पणाला लावून या स्पर्धेत उतरतात. राईट. आणि अशा या महाकाय व्यासपीठावर खाशाबांनी कुस्ती या क्रीडा प्रकारात भारताला कांस्य पदक मिळवून दिलं. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हे पहिलंच वैयक्तिक ऑलिम्पिक पदक होतं. हा क्षण भारतीय क्रीडा इतिहासातील खरोखरच सर्वात सुवर्ण क्षणांपैकी एक आहे. आणि या विजयाचं महत्त्व समजून घेण्यासाठी ना, आपल्याला तिथल्या परिस्थितीची कल्पना करावी लागेल. म्हणजे तिथे काय वेगळं होतं? बघ, खाशाबा जाधव हे मातीत कुस्ती खेळणारे मल्ल होते. पण ऑलिम्पिकमधील कुस्त्या या मातीत होत नाहीत, त्या खास तयार केलेल्या गुळगुळीत मॅटवर होतात. मातीतील कुस्ती आणि मॅटवरील कुस्ती यात जमीन आसमानाचा फरक असतो. अच्छा, म्हणजे पकड वगैरे वेगळी असते का? हो ना. मातीत पैलवानाला स्वतःचा तोल सांभाळणं थोडं सोपं जातं, कारण माती पायांना पकड देते. पण गुळगुळीत मॅटवर तोल सांभाळणं, वेगाने हालचाली करणं अत्यंत कठीण असतं. युरोपियन आणि अमेरिकन मल्ल हे वर्षानुवर्षे त्याच मॅटवर सराव करत आलेले असतात. राईट, आणि त्यांच्याकडे चांगल्या फॅसिलिटीज पण असतात. एक्झॅक्टली. त्यांच्याकडे उत्तम बूट्स असतात, अत्याधुनिक सुविधा असतात. आणि या सगळ्याच्या अगदी विरुद्ध बाजूला होते आपले खाशाबा जाधव. बापरे, जेव्हा आपण या संपूर्ण चित्राकडे पाहतो ना, तेव्हा हा विरोधाभास किती अचंबित करणार आहे बघ. एकीकडे फिनलँडसारख्या युरोपीय देशातलं अतिशय थंड हवामान, जगभरातील अद्ययावत सुविधांनी सज्ज असलेले प्रतिस्पर्धी मल्ल, ज्यांच्या मागे त्यांच्या देशाची भक्कम यंत्रणा उभी आहे. आणि दुसरीकडे कराडच्या कृष्णा नदीच्या खोऱ्यातील लाल मातीत आणि चिखलात खेळलेला अनवाणी धावणारा आपला खाशाबा. खरंच अंगावर काटा येतो हा विचार करून. हो ना,
तो मुलगा फिनलंडच्या जागतिक स्तरावर जाऊन स्वतंत्र भारताची ओळख बनतो. त्यांनी तिथे फक्त सहभाग नोंदवला नाही, तर त्यांनी जगभरातील मल्लांना अक्षरशः आसमान दाखवलं. पण हे शक्य कसं झालं? तो मातीतला सराव मॅटवर कसा उपयोगी पडला? तिथेच त्यांच्या त्या 5 किलोमीटरच्या अनवाणी धावण्याचं फळ मिळालं बघ. तंत्राच्या बाबतीत कदाचित युरोपियन मल्ल मॅटवर अधिक सरावलेले असतील, पण स्टॅमिना आणि दमछाक न होण्याच्या बाबतीत खाशाबांच्या जवळपासही कोणी नव्हतं. राईट, कारण त्यांनी रोज 10 किलोमीटर धावण्याची प्रॅक्टिस केली होती. एक्झॅक्टली. जेव्हा कुस्ती अनेक मिनिटे चालते, तेव्हा सुरुवातीची ताकद संपल्यावर खरा खेळ फुफ्फुसांच्या क्षमतेचा आणि पायांच्या मजबूतीचा सुरू होतो. युरोपियन मल्लांचे श्वास जेव्हा वर खाली होऊ लागायचे, तेव्हा खाशाबा अत्यंत शांत आणि स्थिर असायचे. क्या बात है. चिखलात अनवाणी धावून त्यांचे जे पाय पोलादासारखे मजबूत झाले होते ना, त्यांना त्या गुळगुळीत मॅटवरही अविश्वसनीय तोल आणि पकड दिली. त्यांची चपळता आणि त्यांचा गुरुत्वमध्य इतका अचूक होता की प्रतिस्पर्ध्याला त्यांच्या हालचालींचा अंदाजच येत नसे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वतंत्र भारताला मिळालेलं हे पहिलं वैयक्तिक पदक होतं. या पदकाने जगाला आणि विशेषतः भारतीयांना एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला. कोणता? तो संदेश हा होता की आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा नसतील, तुम्ही परदेशात जाऊन सराव केला नसेल, तरीही केवळ जिद्द, चिकाटी आणि पायाभूत तंत्राच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवता येतं. खाशाबांनी दाखवून दिलं की यशाचं मूळ हे सुविधांमध्ये नाही, तर तुमच्या साधनेतील सातत्यात असतं. अगदी 100% खरं आहे. त्या पदकाने एका नव्या आत्मविश्वासाचा पाया रचला, ज्याने येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. नक्कीच. संजय दुधाणे यांच्या या पुस्तकातील उतार्याने आपल्याला केवळ एक ऐतिहासिक माहिती दिली नाही, तर यशाच्या मागे लपलेला तो रोजचा न दिसणारा संघर्ष अत्यंत जिवंतपणे दाखवला. आपण अनेकदा खेळाडूच्या गळ्यातील मेडल पाहतो, त्या मेडलचा रंग पाहतो, बरोबर. पण त्या मेडलला आकार देणारी गोळेश्वरची ती लाल माती, ते पावसाळ्यातील चिखलाने माखलेले पाय आणि अंधार पडण्यापूर्वी घर गाठण्यासाठी लागलेली ती धाप आपण विसरून जातो. खाशाबा जाधव यांचा ऑलिम्पिकवीर होण्यापर्यंतचा प्रवास हा केवळ हेल्सिंकीमधील त्या एका स्पर्धेपुरता मर्यादित नव्हता. तो एक प्रदीर्घ आणि अत्यंत खडतर प्रवास होता. हो, तो प्रवास त्यांच्या आजोबा आणि वडिलांकडून त्या घरच्या तालमीतून मिळालेल्या तंत्राच्या वारशाचा होता. तो प्रवास रोज 10 किलोमीटर अनवाणी धावताना तळपायाला लागलेल्या ठेचांचा आणि त्यातून निर्माण झालेल्या काटकपणाचा होता. अगदी बरोबर. तो प्रवास गुडघ्या इतक्या चिखलातून कधीही न थांबण्याच्या, हार न मांडण्याच्या साधनेचा परिपाक होता. त्यांनी त्यांच्या वाटेत आलेल्या प्रत्येक अडचणीला, प्रत्येक गैरसोयीला आपलं हत्यार बनवलं. राईट. आणि म्हणूनच आजची ही सखोल चर्चा संपवताना एक अतिशय महत्त्वाचा विचार इथे मांडावासा वाटतो. आपण आत्ताच पाहिलं की खाशाबांच्या यशाचे गमक त्यांना मिळालेल्या कोणत्याच आरामदायी सुविधांमध्ये नव्हते. त्यांच्या यशाचे खरे गमक त्यांच्या वाटेत आलेल्या अडचणींमध्ये होते, जसे की शाळेचे ते 5 किलोमीटरचे अंतर, तो पायाला रुतणारा कच्चा रस्ता, तो पाऊस आणि तो चिखल. आजच्या काळात आपण आपल्या नव्या पिढीला सर्व आरामदायी सुविधा, अद्ययावत उपकरणे आणि पूर्णपणे सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. हो, जे साहजिकच आहे आणि ते काळाची गरजही आहे. हो ना. पण या सगळ्यातून हे सर्व अडथळे दूर करण्याच्या या प्रक्रियेत एक प्रश्न उभा राहतो. सर्व काही इतके सोपे आणि गुळगुळीत केल्यावर, प्रतिकूल परिस्थितीशी झगडताना, चिखलात पाय रुतून बसल्यावर, तो बाहेर काढण्यासाठी जी एक नैसर्गिक, कच्ची आणि अस्सल जिद्द मानवी शरीरात आणि मनात निर्माण होते, ती आपण कुठेतरी कायमची हरून तर बसलो नाही ना? हां, खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना. या प्रश्नावर नक्कीच अंतर्मुख होऊन विचार व्हायला हवा. एका नव्या आणि रंजक विषयासोबत पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा आणि शोधत रहा.